मस्त वाफाळता चहा आणि त्याबरोबर खुसखुशीत नानकटाई. आहाहा! यापेक्षा दुसरं बेस्ट कॉम्बिनेशन काही असूच शकत नाही. हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी नानकटाई. चला रेसिपीला सुरुवात करूयात. 1 वाटी मैदा घेतलेला आहे इथे आपण. याच वाटीचा अर्धा वाटी मी साखर पावडर घेतलेली आहे. बेसन घेतलेलं आहे इथं 2 चमचे. हे पहा, या चमच्याचे 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. तूप घ्यायचं आहे आपल्याला. याच वाटीचं अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे. तूप आपल्याला घट्ट हवं आहे, त्यामुळे जर तूप पातळ असेल तर 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. ड्रायफ्रूटची पावडर घेतलेली आहे इथे आपण. वेलचीची पावडर घेतलेली आहे. ती आपण मैद्यामध्ये मिक्स करून घेऊ. परत आपल्याला चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, तेही मैद्यामध्ये आपण टाकून देऊ. बेकिंग पावडर घ्यायची आपल्याला. अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी असं बेकिंग पावडर मी घेतलेलं आहे. ते आपण बेसनमध्ये मिक्स करून घेऊ. इथं मी एक बाउल घेतलेला आहे. आपल्याला तूप आणि साखर फेटून घ्यायचं आहे. पण साखर आणि तूप फेटण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. याने आपला तूप आणि साखर मस्त क्रीमी बनेल आणि आपली नानकटाई अगदी खुसखुशीत होईल. तर सगळ्यात आधी मी इथे तूप घेते. त्याच्यामध्ये आपण साखर पावडर मिक्स करून घेऊ. फेटण्यासाठी ट्रिक अशी आहे की आपल्याला चहाचं गाळणं घ्यायचं आहे आणि आपण ह्या गाळण्यानं हे फेटणार आहोत. आधी मिक्स करून घेऊ आपण तूप आणि साखर. तूप आणि साखर आपण थोडंसं मिक्स करून घेतलंय. आता आपण गाळण्याने हे छान असं मिक्स करून घेणार आहोत. याने काम अगदी सोपं होतं, हातही खराब होत नाही आणि वेळही वाचतो. दोन मिनिटासाठी आपण हे फेटलेलं आहे. तुम्ही बघू शकता तूप आणि साखर थोडंसं क्रीमी झालेलं आहे. पण अजून आपल्याला थोडंसं हे हलकं आणि थोडं व्हाईट व्हायला हवं आहे, थोडंसं पांढरा कलर यायला हवा आहे आपल्याला. म्हणून आपण अजून एक 5 मिनिटासाठी हे छान असं फेटून घेणार आहोत. 5 मिनिट झालेले आहेत आपल्याला हे मिश्रण फेटून. तुम्ही बघू शकता छान मस्त असं क्रीमी मिक्सचर रेडी आहे. आता आपण पुढची कृती करूया. सेम असेच हलके आणि पांढऱ्या कलरचं मिक्सचर तयार व्हायला हवं आहे. आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेसनचं मिक्सचर मिक्स करूया. त्याचबरोबर याच्यामध्ये मैदा, मीठ आणि वेलची पावडरचं मिक्सचर मिक्स करून घेऊया. आता आपण अगदी हलक्या हाताने हे मिक्सचर जोपर्यंत गोळा तयार होत नाही, एकत्र एक छान असा मऊ गोळा तयार होत नाही, तोपर्यंत मळून घेणार आहोत. लक्षात घ्या, जास्त दाबही द्यायचा नाहीये. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्सचर मळून घ्यायचं आहे. हे पहा, छान असा मऊसूत आपला गोळा रेडी आहे. जर तुमचं हे पीठ असं छान बाइंड होत नसेल तर तुम्ही एखाद चमचा तूप ॲड केलं तरी चालेल, कारण की बेसन जाड मोठं ह्याच्यावर डिपेंड असतं की ते तूप किती शोषून घेतं. जर गोळा असा तयार होत नसेल तर तुम्ही एखाद चमचा तूप ॲड केला तरी चालेल. आता आपण या गोळ्याचे समान असे पेढे पाडून घेऊ. यासाठी मी हा एक चमचा घेतलेला आहे. याने काय होईल की नानकटाई आपल्या सगळ्या एका साईजच्या व्यवस्थित होतील. हे पहा, एवढ्या मिक्सचरचे 6 पेढे तयार झालेले आहेत. आता आपण नानकटाई तयार करून घेऊ. तुम्ही हव्या त्या शेपमध्ये नानकटाई करू शकता. मी इथं गोल नानकटाई नाही करणार, थोडीशी लांब अशी नानकटाई करणार आहे. हे पहा अशी, आणि ह्याला थोडीशी डिझाईनही करणार आहे. आपल्याला एक चमचा घ्यायचा आहे आणि या चमच्याने हे पहा असे मार्क करायचे आहेत. याने नानकटाई खूप सुंदर दिसते आणि बेकरीसारखा शेपही येतो. असे सगळे मी नानकटाई आता तयार करून घेतलेले आहेत. आता आपण नानकटाई बेक करण्यासाठी ठेवू. त्यासाठी आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं तूप सगळीकडे लावून घ्यायचं आहे. याने काय होईल, नानकटाई आपली खाली लागणार नाही. नानकटाई बेक करण्याआधी आपण ड्रायफ्रूटची पावडर नानकटाईला लावून घेऊ. हे पहा, अशी पावडर आपल्याला नानकटाईला लावून घ्यायची आहे. सगळ्या नानकटाईला मी ही पावडर लावून घेते. नानकटे भाजण्यासाठी इथं मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यावर फिट होईल अशी मी ही डिश घेतलेली होती आणि तीच मी डिश ह्याच्यात ठेवत आहे. आणि परत त्याच्यावर झाकण्यासाठी आपल्याला एक स्टीलची प्लेट लागणार आहे.
सुरुवातीला 5 मिनटं हाय फ्लेमवर ठेवून द्या आणि नंतरचे 25 मिनटं अगदी लो फ्लेमवर आपल्याला नानकटाई बेक करायची आहे. 30 मिनिट झालेले आहेत. आपण नानकटाई चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता दुप्पट साईजची नानकटाई आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करून द्या आणि हे बघा खालच्या बाजूने किती छान असा कलर आलेला आहे. गॅस जरी बंद केला तरी ही नानकटाई थंड होईपर्यंत आपल्याला झाकूनच ठेवायची आहे. त्यामुळं अजून खरपूस कलर आपल्या नानकटाईला येऊन जाईल. नानकटाई थंड झालेली आहे. तुम्ही बघू शकता कढई उष्ण असल्यामुळे गॅस बंद करून ही छान असा मस्त कलर आपल्या नानकटाईला आलेला आहे आणि खालूनही एकसारखा कलर आपल्या नानकटाईला आलेला आहे. मी नानकटाई तुम्हाला तोडून दाखवते. तुमच्या लक्षात येईल किती खुसखुशीत आपली नानकटाई रेडी आहे. फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमच्या मुलांना तुम्हाला ही नानकटाई नक्की आवडणार याची गॅरंटी माझी. ही रेसिपी आहे. तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठही वापरू शकता, पण गव्हाच्या पिठानं थोडीशी नानकटाई कडक होते. माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू. प्लीज फ्रेंड्स, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.